नमस्कार. आज आपण करणार आहे तर हॉटेलमध्ये मिळतं तसं परफेक्ट मेजरमेंटनी चमचमीत छोले आणि पुरी करणार आहे. 5 ते 6 तास जरी पुरी ठेवली तर अजिबात तेलकट होत नाही. तेलकट कशामुळे होत नाही ते मी तुम्हाला सिक्रेट सांगणार आहे. रेसिपीला सुरुवात करू. हे एक मोठी वाटी छोले भिजत घातले होते. याला रात्रभर भिजत घालायचे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले तर मग चांगले छोले भिजलेले तर 7 ते 8 तास तरी छोले चांगले भिजून द्यायचे. आता ह्यातलं पूर्ण पाणी काढून घेणार आहे तर पूर्ण पाणी काढून टाकायचं. हे जर वापरलं तर चालतं, पण हे पाणी जर वापरलं तर ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. त्यामुळं पाणी वापरायचं नाही. हे त्यातले पाणी काढून घेतलं की छोले कुकरमध्ये टाकून घेणार आहे. इथं कुकरमध्ये टाकलं की त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण छोले शिजायला भरपूर असं पाणी लागत आहे. त्यामुळे 1.5 ग्लास पाणी टाकलं की 2 तमालपत्रे टाकणार आहे. एवढं टाकायचं, बाकीचं काही ह्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे. मिडियम गॅस करायचा. मिडियम गॅसवरती 15 ते 20 मिनटासाठी चांगलं शिजवून देणार आहे. तर वाफेवरती चांगलं शिजलं जाते. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे. पहिलं मीठ सगळं पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर मीठ सगळं मिक्स झालं की त्यात थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे. तर पाणी थोडं थोडंच वापरायचं, जास्त पाणी वापरायचं नाही आहे. पाणी थोडं थोडं वापर पाण्याचा अंदाज येतो. आणि ह्यामध्ये तेलाचं मोहन काही घालायचं नाही, फक्त मीठ टाकूनच पीठ मळून घेणार आहे. आणि घट्ट असं पिठाचा गोळा मळून घेणार आहे. तर मग ह्या पद्धतीने असं चांगला टाईट गोळा मळायचा. पण चपातीला मळतो त्यापेक्षा पण घट्ट पीठ मळायचं आहे. जेवढं आपण घट्ट पिठानं चांगलं मळतात तेवढं आपल्या पुऱ्या चांगले होते. तर थोडंसं पाण्यात हात लावून घेऊ. वरनं तेल लावायचं नाही अजिबात. ह्याला वर सुकल्यासारखं होणे मग थोडंसं पाण्यात हात लावून घ्यायचा. झाकून आता याला 15 ते 20 मिनटासाठी भिजून देणार आहे. तर इकडे आपले छोले पण शिजतात. तोपर्यंत एक कढई घेऊ. कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकलेले. तेल गरम झाले की छोटा चमचा जिरे टाकायचे. 6 ते 7 लसणाचे काय घेतलेले बारीक तुकडे करून तेही टाकून घ्यायचे. 1 चमचा अद्रक घेतलेली, ते खिसून घेतलेली, ते टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. लसण अद्रकची पेस्ट घेतली तरी चालते. त्याचं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले की त्यात 2 मिडियम साईजचे कांदे टाकून घ्यायचे. कांदे मोठ्या गॅसवरती परतायचे, म्हणजे पटकन असं परतलं जाते. मऊन हलकासा गुलाबी कलर आलेला आहे कांद्याला. यामध्ये आता मोठ्या साईजचे 2 टमॅटो घेतलेले आहेत. टमॅटोची प्युरी करून टाकायची. ते टाकलं की मिक्स करून घेणार आहे. इथं हे सगळं चांगलं आता टमॅटो मऊ होईपर्यंत किंवा असे टमॅटोच्या प्युरीला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजून घेणार आहे. तर टमॅटोची प्युरी चांगली आता शिजलेली आणि त्याला तेल पण सुटलेलं आहे. त्यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घ्यायचे. पावडर मसाले मग मोठा 1 चमचा धने पावडर टाकायचं. धने पावडर जर जास्त वापरायची. मोठा 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि एक मोठा चमचा किचन किंग मसाला टाकणार आहे. तर अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं. तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं. हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर बेडगी मिरची पावडर टाकले मला कलर चांगला येत आहे आणि पचायला हलकं राहतं आहे. हे सगळं चांगलं मसाले 1-2 मिनटासाठी चांगले परतून झाले की त्यामध्ये साईडला सगळा मसाला सारून घेणार आहे. तर आणि त्यामध्ये बेसन टाकणार आहे. मोठा 1 चमचा बेसन टाकलेलं आहे. बेसन टाकल्यामुळं छोल्याला बाइंडिंग चांगली येते. तुम्हाला जर बेसन जर नसेल वापरलं तर शिजलेले छोले थोडे असे मॅश करून टाकायचे, म्हणजे छोले वेगळं आणि पाणी वेगळं असं होत नाही. बेसनाचा कच्च्यापणा जाईपर्यंत चांगलं भाजून घेतलं ते सगळं चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ. असं चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून झाले 2 मिनटासाठी चांगलं परतून घेऊ. बेसन टाकले त्यामुळे बेसन चांगलं कच्च्यापणा गेलेला आहे. आता छोले पण इकडे 15 ते 20 मिनटासाठी मिडियम गॅसवरती शिजून घेतलेले. तर पाहू शकतो छोले चांगले शिजलेले. तर आणि मऊ असं छोले शिजून घेणार आहे. तर तुम्हाला एक तोडून दाखवते की चांगले असे मऊ झाले. तर बटन दाबला की चांगला मॅच झालेले आहे छोले. आता इकडे मसाला पण चांगला परतून झालेला आहे. 2 ते 3 मिनटासाठी चांगला मसाला परतून घेतलेला. गॅस बारीक ठेवायचा. बारीक गॅसवरती परतून घ्यायचं, म्हणजे मसाला अजिबात करपत नाही. तर मोठ्या गॅसवरती केलं तर पटकन असं करपलं जातं आहे. की छोले शिजलेले ते पूर्ण टाकून घेऊ. थोडंसं पाणी ते पण टाकून घ्यायचं. पाणी त्यातलं फेकून द्यायचं नाही आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. छोले टाकलं की छोले मसाले पूर्ण सगळं 1 ते 2 मिनटासाठी चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता तेजपत्ता तुम्हाला जर नसेल आवडत तर काढून टाकलं तरी चालतं, कारण आता तेजपत्त्याचं पुरा अर्क छोल्यामध्ये उतरलेलं आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून झालं की 2 ग्लास पाणी टाकणार आहे. पाणी गरमच वापरायचं, थंड पाणी वापरायचं नाही आहे. आणि थंड पाणी जर वापरलं तर भाजीची चव बदलते, तरी येत नाही भाजीला चांगली. त्यामुळे गरम पाणी वापरायचं, कारण छोले आणि मसाला गरमच होतं. हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी येऊन द्यायची. उकळी आली की 7 ते 7 मिनटासाठी चांगलं शिजवून घेणार आहे बारीक गॅसवरती. 6 ते 7 मिनटामध्ये चांगलं शिजतं आहे, कारण आपले छोले पहिलेच आपण शिजून घेतलेले. तर या पद्धतीने चांगले असे छोले तयार झाले. तर जसं जसं गाय होईल तसं तर हे घट्ट होती भाजी. तर तुम्हाला अजून जर पातळ करसाल थोडं अजून पाणी त्यामध्ये वाढवायचं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर किंवा कस्तुरी मेथी टाकायची.
हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. चमचमीताचे छोले तयार झाले तर हॉटेलमध्ये मिळते तसे झटकीपट असे तयार होतात, बेसिक मसाल्यामध्ये केलेले. जास्त काही मसाले न वापरता कमी मसाल्यामध्ये पण चवीला भाजी भन्नाट अशी होती. जास्त मसाला वापरण्याचं भाजी चांगली होती असं काही नसतंय. पीठ 15 ते 20 मिनिटासाठी चांगलं भिजलेलं आहे आणि पीठ घट्ट आहे अजून, अजिबात असं पातळ झालेलं नाही. एकदा असं पिठाला अजून मळून घेणार आहे इथं. आणि वरनं पण असं सुकल्यासारखं झालं नाही, कारण आपण वरनं पाण्याचा हात फिरवला होता. त्यामुळं एकदा चांगलं असं मळून घेतलं आणि आपल्याला जशी पुरी पाहिजे तसं आपलं गोळा करून घेणार आहे. तर लिंबूच्या साईजचं मी घेतलेलं आहे. आपल्या लहान मोठी जशी पाहिजे तशी पुरी करतात आपण आवडीप्रमाणे. हे असे गोळे करून घ्यायचे ह्या पद्धतीने. आणि जेवढे आपल्या गोळे करायचे तेवढे करून घ्यायचं आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं, म्हणजे सुकल्यासारखं होत नाही. 3 ते 4 असे गोळे करून घेतलेले आहेत. आता पुरी लाटण्यासाठी घेऊ पळपट घेतलेला आहे. पळपटाला पीठ किंवा तेल काही लावायचं नाही. तुम्हाला जर चिटकत असेल तर थोडंसं तेलाच हात लावायचं, पीठ अजिबात लावायचं नाही. पीठ जर लावलं तर तेलामध्ये पीठ मिक्स होतं आहे आणि पुरीमध्ये बी तेल राहतं आहे, त्यामुळे अजिबात लावायचं नाही. लाटताना एकाच साईडने लाटायची, असं आलटून पलटून पुरी अजिबात लाटायची नाही. बघा पद्धतीने सगळ्या पुऱ्या लाटून झाले तर. आणि गटाचं पीठ मळलं तर एकावरचं एक जर पुऱ्या ठेवल्या तर अजिबात चिटकत नाही. तर इकडं तेल गरम झालं का बघण्यासाठी थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. तेल गरम झालं की जास्त कडकडीचे तेल गरम करायचं नाही आहे, मिडियम गॅस करायचा आणि मिडियम गॅसवरतीच पुरी टाकून घेणार आहे. तर जास्त मोठाही गॅस करायचा नाही, पटकन अशी करपली जाते. जास्त कडकडीत तेल असलं की पुरी टाकून घेतलं की हलक्या हाताने असं झाऱ्याने दाबून घ्यायचं वरच्या बाजूकून, मग चांगली अशी पुरी फुगती की छान असा कलर आलेला आहे. आणि पुरी तळतासारखं आलटून पलटून तळायची नाही, एका बाजूकून एकाच वेळेस तळून घ्यायची. सारखंच आलटून पलटून जर तळलं तर भरपूर असं तेल राहतं पुरीमध्ये आणि खूप असं तेलकट पुरी होती. या पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून झाल्या आहेत आणि अजिबात पुरीमध्ये तेल राहिलेलं नाही. टम अशी फुगलेली पुरी आणि चमचमी छोलेही तयार झाले. तर अगदी छान असे एक तोडून दाखवते तुम्हाला, त्यामध्ये अजिबात पुरीमध्ये तेल राहिलं नाही. पाहू शकता तुम्ही की छान अशा पुऱ्या तयार झाल्या. तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनल जो नवीन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.